नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक हर्षद कराडाचा परत आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आता एक नवीन कायदा आपल्या संसदेने पास केलेला आहे, द क्रिमिनल प्रोसिजर आयडेंटिफिकेशन ॲक्ट 2022. क्रिमिनल प्रोसिजर आयडेंटिफिकेशन ॲक्ट 2022 हा कायदा आहे. आता तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांनी याचं नाव ऐकलेलं असेल, काही लोकांना याची कल्पना नसेल. तर या कायद्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. ठीक आहे, कायदा अतिशय लहान आहे, म्हणजे 10 सेक्शन आहेत फक्त, पण याचा जो इम्पॅक्ट त्याच्यामध्ये होणार आहे आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमवर पूर्णपणे, हा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असणार आहे. म्हणजे कायद्याचे विद्यार्थी म्हणून किंवा कायद्यातले तुम्ही समजा वकील म्हणून तुमच्या क्लायंट असू द्यावर, तुमच्या क्लायंटवर असू द्या, ठीक आहे, पूर्णपणे समजा गोष्टींवर हा कायदा खूप जास्त त्याच्यामध्ये इम्पॅक्ट करणार आहे. या कायद्यामध्ये नेमका म्हणजे याची गरज का भासली, ठीक आहे, इथपासनं हा कायद्यामध्ये नेमकं काय काय बदल करण्यात आलेला आहे, ठीक आहे, यातला कोणता बदल त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला म्हणजे योग्य वाटतो, कोणता बदल समजा चुकीचा वाटतो, ठीक आहे, अशा प्रकारचं एक डिस्कशन आपण त्याच्यामध्ये या कायद्यामध्ये आपण या पुढच्या 10 मिनिटामध्ये आपण करणार आहेत. ठीक आहे, पण त्या अगोदर तुम्ही जर समजा हे यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर याला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा जरी व्हिडिओ तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन वाटलेलं असेल तर तुमच्या बाकीचे जे तुमचे मित्र असणार आहेत, ठीक आहे, कायद्यातले जे आपले मित्र असणार आहेत, म्हणजे आपण सर्व तुमचे जे लर्नर फ्रेंड्स असणार आहेत, तर यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ त्याच्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, हा जो द क्रिमिनल प्रोसिजर आयडेंटिफिकेशन ॲक्ट 2022 जो आहे, हा कायदा अगोदरचा जो आपला त्याच्यामध्ये प्रिझनर्स म्हणजे ॲक्ट जो होता म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ प्रिझनर्स ॲक्ट 1920चा जो होता, ठीक आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ प्रिझनर्स ॲक्ट 1920, या कायद्याला रिप्लेस करण्यासाठी आपण हा कायदा त्याच्यामध्ये बनवलेला आहे. या कायद्याचा त्याच्यामध्ये मुळात पर्पज जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे अगोदरचा जो 1920चा जो कायदा होता, या कायद्यानुसार आपण जर समजा एखाद्या व्यक्तीला क्रिमिनल असेल, एखादा व्यक्ती गुन्हेगार असेल, तर त्या गुन्हेगाराचे समजा फुटप्रिंट्स असू द्या किंवा फिंगरप्रिंट्स असू द्या किंवा त्याचा म्हणजे फोटोग्राफ्स असू द्या, या प्रकारची माहिती आपण अगोदरच्या कायद्यानुसार आपण गोळा करत होतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये 1980चं जे लॉ कमिशन होतं, या लॉ कमिशनने त्याच्यामध्ये सांगितलं की ही जी इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करत आहोत ही कुठेतरी कमी पडत आहे. ठीक आहे, सध्याच्याला मॉडर्न टेक्नॉलॉजी एवढी जास्त वाढलेली आहे, समजा DNA आहे किंवा ब्लड सॅम्पल्स आहेत किंवा म्हणजे एखाद्याचं सलायवा सॅम्पल्स आहे. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारची बरीच काही माहिती आपण म्हणजे गुन्हेगारांची आपण त्याच्यामध्ये कलेक्ट करून ठेवू शकतो. ठीक आहे, तुम्ही म्हणजे स्काय-फाय मूव्हीज वगैरे सुद्धा तुम्ही बघत असता, त्या मूव्हीजमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं सांगितलं जातं किंवा जी समजा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोसारखी जी एखादी एन्फोर्समेंट एजन्सी असते, यांच्याकडे पूर्णपणे म्हणजे देशातल्या पूर्ण क्रिमिनल लोकांचा डेटा मेंटेन असतो. ठीक आहे, तुम्ही आजकाल वेब सिरीजमध्ये वगैरे सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टिगेशन ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस तुम्ही बघता की ते म्हणतात आपल्या डेटासोबत मॅच करून बघा. हा जो डेटा आहे, हा डेटा मेंटेन करण्यासाठी हा कायदा त्याच्यामध्ये आपला म्हणजे आपण बनवलेला आहे. अगोदर आपण फक्त एक लिमिटेड डेटा त्याच्यामध्ये गोळा केला जात होता. 2003ला आपली आता ही कमिटीसुद्धा सर्वांना माहिती असेल, म्हणजे जस्टिस मलिमत कमिटी आपण 2003ला एस्टॅब्लिश केलेली होती. या कमिटीचं मुळात काम हे होतं की म्हणजे क्रिमिनल जस्टिस सिस्टीम जे आहे इंडियाचं आपलं, याला जास्त सुधारणा कशा करता येईल, याच्यामध्ये बदल कसा करता येईल, याच्यासाठी आपण 2003 साली आपण मलिमत कमिटी आपण स्थापन केलेली होती. ही मलिमत कमिटीने सुद्धा सांगितलेलं होतं की मॅजिस्ट्रेटकडे अशा प्रकारचे पॉवर पाहिजेत. म्हणजे मॅजिस्ट्रेटला जर वाटलं की एखाद्या गुन्हेगार जो आहे हा परत काहीतरी गुन्हा करू शकतो किंवा अजून समजा असं काहीतरी होऊ शकतं, अशा वेळेस त्याला ट्रेस करण्यासाठी त्याचे जो डेटा आहे तो डेटा कलेक्ट करण्यासाठी, त्याचा ब्लड सॅम्पल वगैरे गोळा करून घेण्यासाठी, ठीक आहे, हे डेटा सिक्युअर करून ठेवण्यासाठी मॅजिस्ट्रेटकडे पॉवर असायला पाहिजे, असं मलिमत कमिटीने सुद्धा सांगितलेलं होतं. 1980 जसं मी तुम्हाला आता सांगितलं, लॉ कमिशन ऑफ इंडियाने सुद्धा हेच गोष्ट सांगितलेली होती. आता यांनी ही माहिती तर म्हणजे गोळा करायला सांगितलेली होती, पण तेव्हापासून सुद्धा या कायद्यामध्ये म्हणजे अमेंडमेंट आपण काही त्याच्यामध्ये केलेली नव्हती. आता ही आपण 2022ला आपण त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्या प्रकारचा डेटा या कायद्यानुसार कलेक्ट केला जाऊ शकतो, तुम्ही माझ्या मागे स्क्रीनवर सुद्धा बघू शकता. 1920 साली त्याच्यामध्ये फक्त आपण म्हणजे फिंगरप्रिंट्स, म्हणजे फुटप्रिंट इम्प्रेशन आणि त्याच्यानंतर फोटोग्राफ्स, एवढीच माहिती आपण त्याच्यामध्ये 1920च्या कायद्यानुसार आपण गोळा करू शकत होतो. पण आता 2022चा जो कायदा आहे, यानुसार तुम्ही बायोलॉजिकल सॅम्पल्स असतील, ठीक आहे, त्यांचा ॲनालिसिस असेल, त्याच्यानंतर बिहेवियरल ॲट्रिब्यूट्स जे असतात समजा, ठीक आहे, म्हणजे सिग्नेचर आहे, हँडरायटिंग आहे, अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये कलेक्ट करू शकता. किंवा ब्लड सॅम्पल्स आहे, सिमन सॅम्पल आहे, हेअर सॅम्पल आहे, ठीक आहे, स्वॅब आहे, ठीक आहे, किंवा DNA प्रोफायलिंग वगैरे आहे. म्हणजे अशा प्रकारची म्हणजे बऱ्याच प्रकारच्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे गोळा करून घेऊ शकता. ठीक आहे, आता ह्याच्यात तुम्हाला बरंच असं वाटेल की म्हणजे राईट ऑफ प्रायव्हसीचं सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या उल्लंघन होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे एवढ्या प्रकारची समजा आपण माहिती त्याच्यामध्ये आपण गोळा करून घेत असू, तर तेही आपण त्याच्यामध्ये बघणारच आहेत. सुरुवातीला आपण हे बघितलं किंवा कोणत्या प्रकारचा डेटा जो आहे म्हणजे या कायद्यानुसार त्याच्यामध्ये आपण गोळा केला जाऊ शकतो. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे कोणत्या लोकांचा डेटा कलेक्ट केला जाऊ शकतो. इथे थोडंसं मॅटर ऑफ कन्सर्नसुद्धा आहे. ठीक आहे, पहिलं तर आता
ज्या लोकांना समजा एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा झालेली आहे. इथे असं नाही दिलेलं आहे की समजा मर्डरच्या गुन्ह्यामध्ये, सिरियस गुन्ह्यामध्ये फक्त आपण डेटा कलेक्ट करणार, किंवा रेपसारख्या ऑफेन्सेसमध्ये समजा आपण डेटा कलेक्ट करणार, किंवा जे गुन्हेगार नेहमी समजा म्हणजे एखादे हॅबिच्युअल क्रिमिनल जे असतात त्यांच्या आपण फक्त डेटा कलेक्ट करणार. म्हणजे समजा जे रॉबरी करणारे असतात, बस स्टँडवर वगैरे समजा जे चेन स्नॅचिंग करणारे जे लोक असतात, म्हणजे यांचा फक्त डेटा कलेक्ट केला जाईल असं नाही आहे. ठीक आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांचा तर डेटा कलेक्ट केला जाईल. 1920च्या कायद्यानुसार सुद्धा आपण त्यांचा डेटा कलेक्ट करू शकत होतो. त्यानंतर पर्सन ऑर्डर टू गिव्ह सिक्युरिटी, म्हणजे आपल्याला जे सेक्शन 107, 108 वगैरे जे आहेत CRPCमधले, जे व्यक्ती समजा सस्पेक्टेड क्रिमिनल्स आहेत, जे काहीतरी गुन्हा करू शकतात, किंवा ज्याने काहीतरी समजा म्हणजे मेंटेनन्स ऑफ सिक्युरिटी किंवा म्हणजे मेंटेनन्स ऑफ पीस वगैरे समजा इस्टॅब्लिश करण्यासाठी आपण ज्या लोकांना समजा त्याच्यामध्ये बॉन्ड वगैरे समजा एक्झिक्यूट करायला सांगत असतो, तर हे बॉन्ड एक्झिक्यूट करायला सांगितलेले जे लोक असतात, सिक्युरिटी फॉर द गुड बिहेवियर अँड मेंटेनन्स ऑफ पीस, याच्यासाठी ज्यांना पोलिसांनी बॉन्ड वगैरे एक्झिक्यूट करायला सांगितलेलं असतं, म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटने, त्या लोकांचा सुद्धा तुम्ही डेटा कलेक्ट करून ठेवू शकता. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त मॅजिस्ट्रेटकडेच पॉवर नाही आहे डेटा कलेक्ट करण्याची. एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असू द्या किंवा अजून काही बरेच लोक आहेत, ते सगळे लोकंसुद्धा हे डेटा त्याच्यामध्ये कलेक्ट करून घेऊ शकतात. त्यानंतर आहे मॅजिस्ट्रेटसुद्धा म्हणजे एखाद्या म्हणजे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनमध्ये समजा एड व्हावी, मदत व्हावी म्हणून अजून कुठल्याही व्यक्तीचा आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, डेटा आपण त्याच्यामध्ये कलेक्ट करू शकतो. आता हे थोडंसं तुम्हाला सिरियस वाटण्यासारखं आहे. म्हणजे गुन्हेगार व्यक्ती तर आहेच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे सस्पेक्टेड आहेत, जे अरेस्टेड व्यक्ती आहेत, जे अंडर ट्रायल्स आहेत, त्यांचासुद्धा आपण डेटा कलेक्ट करत आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त जर समजा मॅजिस्ट्रेटला जर वाटत असेल की अजून कुठल्या व्यक्तीचा कलेक्ट करायला पाहिजे, तर ही पॉवरसुद्धा आपण मॅजिस्ट्रेटला दिलेली आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की थोडंसं असंही होऊ शकतं की एखादा व्यक्ती समजा ज्याचा कुठल्या गुन्ह्यामध्ये समजा काही हे नाही आहे, त्याचासुद्धा आपण डेटा कलेक्ट करून घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ज्या व्यक्तीचा काही संबंध नाही आहे समजा एखाद्या गुन्ह्यामध्ये, ठीक आहे, त्या व्यक्तीचासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये डेटा कलेक्ट करून घेऊ शकता. एवढंच नाही, डेटा कलेक्ट करत असताना म्हणजे अशा प्रकारची सुद्धा काही रिक्वायरमेंट नाही आहे की म्हणजे मॅजिस्ट्रेटला कुठलं कारणसुद्धा द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, रिझन्स टू बी रेकॉर्डेड असं ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची सुद्धा काही कुठली प्रोव्हिजन नाही आहे. मॅजिस्ट्रेट कुठल्याही केसमध्ये कुठेही एखाद्या व्यक्तीचा म्हणजे डेटा कलेक्ट करून घेऊ शकतं. इव्हन समजा एखाद्या व्यक्ती रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगसाठी सुद्धा जर समजा एखाद्या व्यक्तीला पकडलेला असेल, तरीसुद्धा त्याला शिक्षा आपल्याकडे आहे की ती फक्त 6 महिन्याची शिक्षा आहे. ठीक आहे, तरीसुद्धा आपण त्या व्यक्तीचा डेटा आपण त्याच्यामध्ये कलेक्ट करून घेऊ शकतो. ठीक आहे, आणि हा डेटा त्याच्यामध्ये 75 वर्षांसाठी स्टोअर केला जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे ज्या व्यक्तीला रॅश अँड निग्लिजंटसाठी फक्त पकडलेला आहे किंवा ज्याला कुठल्या गुन्ह्यासाठी पकडलेलं सुद्धा नाही आहे, ठीक आहे, जो फक्त अंडर ट्रायल आहे, ठीक आहे, म्हणजे अशा व्यक्तीचा सुद्धा तुम्ही डेटा कलेक्ट करून घेऊ शकता. आता तो डिस्ट्रॉय केला जाईल, अंडर ट्रायल जर असेल त्याला जर ॲक्विटल केलं तर तो डेटा डिस्ट्रॉय केला जाईल. पण दुसऱ्या एखाद्या समजा कारणासाठी जर मॅजिस्ट्रेटने डेटा रेकॉर्ड केलेला असेल तर ते डिस्ट्रॉय करण्याचं सुद्धा आपल्याकडे या कायद्यामध्ये प्रोव्हिजन नाही आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की डेटा कलेक्ट करण्याची ऑर्डर कोण देऊ शकतं, तर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर हे काम करू शकतो. ठीक आहे, म्हणजे जो अबोव द रँक ऑफ सब इन्स्पेक्टर आहे, म्हणजे पोलीस स्टेशनचा व्यक्ती. मॅजिस्ट्रेट म्हणजे फक्त ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट नाही आहे, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटसुद्धा अशा प्रकारचा डेटा त्याच्यामध्ये कलेक्ट करण्याचा ऑर्डर आपण घेऊ शकतो. आता हे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि मॅजिस्ट्रेट हे 1920च्या कायद्यानुसार होतं. आता 2022चा जो तुम्ही कायदा बघितला, म्हणजे ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशन आहे, आणि त्याच्यामध्ये म्हणजे पर्सन ओव्हर द रँक ऑफ म्हणजे हेड कॉन्स्टेबल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे खूप एकदम समजा हेड वॉर्डनसुद्धा त्याच्यामध्ये प्रिझनरचा जो असतो, ठीक आहे, तो व्यक्तीसुद्धा त्याच्यामध्ये काय करू शकतो, डेटा कलेक्ट करू शकतो. म्हणजे अगोदर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणजे एक हायर रँकचा ऑफिसर लागायचा, आता त्याच्यापेक्षा खालचे लोकंसुद्धा काय करू शकतात, त्याच्यामध्ये डेटा कलेक्ट करू शकतात. म्हणजे याचा पर्पज काय होऊ शकतो, आता एखाद्या व्यक्तीला समजा पकडणे, त्या व्यक्तीचं समजा फोटो काढून घेणे, त्या व्यक्तीचं समजा बाकीचे ब्लड सॅम्पल घेणे, अशा प्रकारचे अजून बऱ्याच प्रकारचे सॅम्पल घेणे, म्हणजे तुम्ही समजू शकता की एक प्रकारे हरासमेंट होऊ शकते. ठीक आहे, तर आता जर समजा एवढा सिरियस रिस्पॉन्सिबिलिटीचं म्हणजे जिम्मेदारीचं काम आहे, अशा प्रकारच्या जिम्मेदारीच्या कामासाठी जर समजा हायर रँकचा ऑफिसर असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मिसयूज होण्याचे चान्सेस कमी असतात. ठीक आहे, तर हे सुद्धा काळजी ह्याच्यामध्ये या ठिकाणी घेतली गेलेली नाही आहे. ठीक आहे, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट असू द्या, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास असू द्या, आणि जर समजा मेंटेनिंग पीस अँड गुड बिहेवियरसाठी जर समजा बॉन्ड असेल तर अशा वेळेस इव्हन एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असू द्या. तर 2022च्या कायद्यानुसार हा सुद्धा स्कोप आपण त्याच्यामध्ये वाढवलेला आहे. ही सगळी लोकं त्याच्यामध्ये काय करू शकतात, एखाद्या व्यक्तीचा डेटा जो त्याच्यामध्ये म्हणजे कलेक्ट करायचा आहे ते काम त्याच्यामध्ये ते करू शकतात. त्यानंतर अजून एक प्रश्न आहे किंवा हे डेटा म्हणजे कुठे कलेक्ट केला जाईल आणि किती दिवसासाठी कलेक्ट केला जाईल. मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की 75 वर्षांसाठी हा डेटा कलेक्ट केला जाऊ शकतो. आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जी आहे ही त्याच्यामध्ये सेंट्रलायझिंग एजन्सी आहे, आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडनं हा डेटा त्याच्यामध्ये बाकीच्या जे एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत यांच्याकडे हा डेटा त्याच्यामध्ये त्यांना गरज पडेल तसं त्यांच्याकडे पास ऑन केला जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता की एखादा व्यक्ती समजा 6 महिन्यासाठी शिक्षा असेल
त्या म्हणजे गुन्ह्यामध्ये जर समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पकडलं तर त्याचं फिंगर इम्प्रेशन्स असू द्या, थंब इम्प्रेशन्स असू द्या, हँडरायटिंग असू द्या किंवा अजून नंबर ऑफ प्रकारचा डेटा तुम्ही ज्याला म्हणतो की तुम्ही तो डेटा त्याच्यामध्ये काय करू शकता, कलेक्ट करू शकता. आपल्या पार्लमेंटमध्ये अजून एक बिल पेंडिंग आहे, DNA टेक्नॉलॉजी यूज अँड ॲप्लिकेशन रेग्युलेशन बिल. हे बिलसुद्धा आपल्या पार्लमेंटमध्ये पेंडिंग आहे. या बिलचा सुद्धा म्हणजे पर्पज हाच आहे किंवा अशा प्रकारची मॉडर्न टेक्नॉलॉजी तुम्ही इन्व्हेस्टिगेटिंगमध्ये वापरण्यासाठी त्याच्यामध्ये हे बिल म्हणजे परमिशन त्याच्यामध्ये देत असतं. ठीक आहे. आता हा जो कायदा आहे, आता ह्याच्यावर बऱ्याच लोकांचे बरेच त्याच्यामध्ये मतं आहेत किंवा मतभेद आहेत. ठीक आहे. काही लोकांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे की म्हणजे आपण खूप सेन्सिटिव्ह डेटा त्याच्यामध्ये कलेक्ट करत आहोत. ठीक आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे किंवा तुम्ही अशा प्रकारचा डेटा फॉर द मेंटेनन्स ऑफ सिक्युरिटी वगैरे समजा तुम्ही त्याच्यासाठी कलेक्ट करू शकता. पण एक ज्याला आपण म्हणतो की एक म्हणजे त्याच्यामध्ये एक रेशो असला पाहिजे. ठीक आहे. एखादा व्यक्ती समजा कुठल्या एकदम नॉर्मल गुन्ह्यासाठी जरी समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केलं तरीसुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा त्याच्यामध्ये तुम्ही डेटा कलेक्ट करू शकता. ठीक आहे. त्या डेटाचा आणि एव्हिडन्सचा काही संबंध नसेल म्हणजे इस्टॅब्लिश करण्याची सुद्धा गरज नाही आहे. म्हणजे मॅजिस्ट्रेटला हे सुद्धा सांगायची गरज नाही की हा डेटा एकदम त्याच्यामध्ये आपण कशासाठी कलेक्ट करत आहोत. ठीक आहे. म्हणजे डेटा जो आहे तो फक्त कन्व्हिक्टेड पर्सनकडनं कलेक्ट केला जात नाही. जे व्यक्तीचा काही संबंध नाही आहे म्हणजे फक्त टू द एड इन्व्हेस्टिगेशनमध्ये मदत व्हावी म्हणून सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीचा म्हणजे हा म्हणजे एवढा पर्सनल डेटा आपण त्याच्यामध्ये कलेक्ट करू शकतो. त्यानंतर हा डेटा जो त्याच्यामध्ये आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे इन्व्हेस्टिगेशनसोबत रिलेटेड असला पाहिजे, नॉट नेसेसरी. त्याच्यानंतर हा डेटा जो आहे त्याच्यामध्ये एका सेंट्रलाइज एजन्सीकडे स्टोअर केला जाईल. ठीक आहे. म्हणजे याचा सब्जेक्ट टू मिसयूज, याचा मिसयूज किती त्याच्यामध्ये होऊ शकतो. भारतामध्ये आपल्याला असं म्हणतो की आपण आधारचा सुद्धा डेटा ज्यावेळेस गोळा केला जात होता त्यावेळेस सुद्धा एक गोष्ट चर्चेमध्ये होती की आपल्याकडे डेटा प्रोटेक्शन लॉज आहेत का. ठीक आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये अजूनही त्याच्यामध्ये आपण डेटा प्रोटेक्शन लॉज आपण बनवलेले नाही आहेत. ठीक आहे. जर एखाद्या व्यक्ती डेटाची चोरी करत असेल तर अशा वेळेस त्याच्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये प्रोव्हिजन असल्या पाहिजेत आणि डेटाचे प्रोटेक्शनसाठी आपण म्हणजे कोणत्या लेवलचं समजा स्टँडर्ड वापरायला पाहिजे किंवा काय गोष्टी वापरायला पाहिजे यासाठी आपल्याकडे कुठलाही कायदा नाही आहे. ठीक आहे. आधारचा सुद्धा डेटा जो आपण समजा रेटिना स्कॅन वगैरे जे समजा आपण गोळा केलेला आहे या कायद्यानुसार तर म्हणजे 2022चा जो हा कायदा आहे क्रिमिनल आयडेंटिफिकेशन ॲक्ट जो आहे याच्यानुसार तुम्ही कुठल्याही प्रकारची ॲक्यूची इन्फॉर्मेशन तुम्ही त्याच्यामध्ये गोळा करून घेऊ शकता. ॲक्यूचीच नाही तर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीची. ठीक आहे. टू एड इन्व्हेस्टिगेशन या नावाखाली तुम्ही कुठल्याही व्यक्तीची त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन गोळा करून घेऊ शकता. मी जसं तुम्हाला एक सिच्युएशन सांगितली की एखाद्या व्यक्तीला फक्त रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगसाठी पकडलं आहे, गुन्ह्यासाठी शिक्षा 6 महिन्याची आहे, तरीसुद्धा तुम्ही त्या व्यक्तीची त्याच्यामध्ये सगळ्याचा सगळा डेटा कलेक्ट करून ठेवताय आणि या डेटाची लाईफसुद्धा एवढी जास्त आहे 75 म्हणजे वर्ष. म्हणजे जवळपास त्या व्यक्तीचा लाईफ त्याच्यामध्ये संपून जाईल इथपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये डेटा म्हणजे गोळा करून ठेवतात. ठीक आहे. आणि एवढा क्रुशियल डेटा त्याच्यामध्ये आहे म्हणजे बिहेवियर ॲट्रिब्यूट्स असं सुद्धा शब्द त्याच्यामध्ये आहे. ह्याच्यामध्ये तुमचं हँडरायटिंग असू द्या, सिग्नेचर असू द्या किंवा तुमचे व्हॉईस सॅम्पल्स असू द्या. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक प्रकारचा डेटा जो आहे त्याच्या एखाद्या व्यक्तीचा म्हणजे फॉर द पर्पज ऑफ इन्व्हेस्टिगेशन आपण त्याच्यामध्ये कलेक्ट करून घेऊ शकतो. आता या कायद्याचे त्याच्यामध्ये म्हणजे ओपिनियन जर तुम्हाला सांगायचं म्हटलं याचे फायदे जर तुम्ही बघितले तर इन्व्हेस्टिगेशनला त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची मदत होईल. ठीक आहे. क्राईम सीनवर जर समजा आपण फॉरेन्सिक एक्सपर्ट जर म्हणजे एखाद्याचे फिंगर इम्प्रेशन जरी सापडले तरीसुद्धा क्राईम म्हणजे रेकॉर्ड ब्युरोचा जो डेटा आहे त्याच्यासोबत मॅच केल्यानंतर आपल्याला बरेच म्हणजे सस्पेक्टेड लोक त्याच्यामध्ये सापडतील, बरेच क्रिमिनल लोकांचं कनेक्शन त्याच्यामध्ये सापडेल. म्हणजे इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे. ठीक आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की नॅशनल कमिशन म्हणजे लॉ कमिशनने सुद्धा आपल्याला सांगितलेलं होतं. मलिमत कमिटी, जस्टिस मलिमत कमिटी म्हणजे ज्या कमिटीच्या सांगण्यावरनं एवढ्या सगळ्या सुधारणा आपल्या CRPCमध्ये वगैरे झाल्या. ठीक आहे. त्यांनीसुद्धा सांगितलेलं होतं की अशा प्रकारची म्हणजे अमेंडमेंट जी आहे गरजेची आहे. ठीक आहे. त्यामुळे या कायद्याचा फायदा तर खूप जास्त होणार आहे. फक्त कन्सर्न जो आहे तो काही गोष्टींबाबतीत आहेच. म्हणजे राईट टू प्रायव्हसी जो आहे एखादा व्यक्ती म्हणजे गुन्हेगार तर आहेच आहे पण गुन्हेगारासोबत आपण जे म्हणतो ज्याला आपण म्हणतो की बाकीचे सुद्धा जे लोक आहेत समजा त्यांचीसुद्धा आपण त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करून घेऊ शकतो आणि इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याला सुद्धा मर्यादा नाही आहेत. ठीक आहे. एखादा मर्डरचा गुन्हा असेल तर आपण समजू शकतो किंवा बऱ्याच प्रकारची समजा ॲक्यूची सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर करून घेणे. एखादा ॲक्यू समजा रेपच्या गुन्ह्यामध्ये आहे तर त्याला त्याचा सिमेन सॅम्पल वगैरे समजा कलेक्ट करून घेणे. ह्याच्यात एक लिमिटेशन आहेच. म्हणजे जर समजा म्हणजे बायोलॉजिकल डेटा जो आहे तो तुम्ही अशा सिरियस गुन्ह्यामध्येच तुम्ही फक्त कलेक्ट करणार पण त्याच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिकली जे म्हणजे ऑफेन्सेसचे नावं असायला पाहिजे. समजा रेपच्या ऑफेन्सेसमध्ये तुम्ही बायोलॉजिकल डेटा सिमन सॅम्पल वगैरे कलेक्ट करणार असं द्यायला पाहिजे होतं पण तसं ते दिलेलं नाही आहे. ठीक आहे. या ठिकाणी सुद्धा ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमेन असा शब्द वापरलेला आहे. मग त्याच्यामध्ये 354 आला. त्याच्यामध्ये बाकीचे समजा जे ऑफेन्सेस आहेत इव्हन समजा एखाद्या व्यक्ती महिलेची पर्स घेऊन चोरत असेल तर तो सुद्धा ऑफेन्स अगेन्स्ट वुमेन त्याच्यामध्ये झाला काय असं सुद्धा त्याच्यामध्ये संशय निर्माण होऊ शकतो. आतापर्यंत आपण जे कायदे बनवलेले आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिक आपण सेक्शन नंबर देतो की कुठल्या गुन्ह्यासाठी समजा कुठल्या प्रोव्हिजन समजा ॲप्लिकेबल आहेत. इथे तेही दिलेलं नाही आहे. ठीक आहे. थोडं बायोलॉजिकल डेटामध्ये म्हणजे महिलांच्या विरोधाचे, चिल्ड्रन्सच्या विरोधाचे आणि 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेले जे गुन्हे आहेत याच्यामध्ये फक्त आपण बायोलॉजिकल डेटा कंपेल करून आपण घेऊ शकतो.
ठीक आहे. बाकी अदर गुन्ह्यामध्ये आपण बायोलॉजिकल डेटा वगैरे आपण त्याच्यामध्ये कंपेल करू शकत नाही. अशी एक त्याच्यामध्ये सेफगार्ड त्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे, तेवढं एक त्याच्यामध्ये चांगलं आहे. अदरवाईज म्हणजे जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं की रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग, अशा गुन्ह्यामध्ये सुद्धा जर आपण एवढा क्रुशियल डेटा त्याच्यामध्ये घेत असू तर हे कुठेतरी त्याच्यामध्ये थोडंसं ॲक्यूजचा सुद्धा ज्याला आपण म्हणतो राईट टू प्रायव्हसीसुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी अफेक्ट होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे अशा प्रकारचे बाकीचे कन्सर्नसुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतात. ठीक आहे. तर मित्रांनो ह्या कायद्याविषयी थोडीशी मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तुम्हाला जर त्याच्यामध्ये हा व्हिडिओ इन्फॉर्मेशनल वाटलेला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ त्याच्यामध्ये पोहोचवा. आणि जर तुम्ही हे यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही स्वतःसुद्धा हे सबस्क्राईब करून घ्या. खाली एक बेल आयकॉन असतो, तो बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन भेटेल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक असते. तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करून घेऊ शकता, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याच्याबद्दल तुम्हाला त्या ग्रुपवर अपडेट भेटत असते. धन्यवाद मित्रांनो.